नमस्कार मंडळी, दिवाळी आली आहे. दिवाळीची छान छान मस्त मस्त अशी तयारी करून ठेवणार आहोत आपण. तर काही गोष्टी अशा आहेत की आपण ते महिना अगोदर बी तयारी करून ठेवली तरी ते खराब होणार नाही. त्यातील ही एक गोष्ट आहे, ही आहे म्हणजे अनारसेचं पीठ. हे 2 महिन्या अगोदर सुद्धा तुम्ही तयार करू शकता, अजिबात खराब होत नाही. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 किलो राशनचा तांदूळ घेतला आहे. तो 3 दिवसासाठी भिजत ठेवायचा आहे. 3 दिवस डेली त्याचं पाणी चेंज करायचं. 3 दिवसानंतर ह्यातील आपण सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पूर्णपणे. अजिबात त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. अशा चाळणीत काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी निथळू द्यायचं आहे. निथळल्यानंतर आपण हा तांदूळ घरातच पंख्याखाली सुकत ठेवायचा आहे. किमान 3 तास तरी हा पंख्याखाली सुकला पाहिजे. जास्त कडकही सुकवायचा नाही, अगदी वरून कोरडा आणि आतून ओला अशा पद्धतीचा. 3 तासानंतर मी हे बांधून ठेवले होते. हे पहा मंडळी, आता 3 तासानंतर मी दाखवते कशा रीतीने भिजला पाहिजे. हे पहा, अशा रीतीने हाताने सुद्धा त्याचं पीठ होते. हे पहा, 3 दिवसात मस्त असा तांदूळ भिजून तयार होतो. आता आपण याचं पीठ करण्यासाठी घेऊया. पीठ करण्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घेऊन आपण ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. आणि मैद्याची जी चाळण असते पूर्णपणे बारीक असते, त्याने ते चाळायचं आहे. कारण ह्याला जाडसर रवाळ असं नको असतं, म्हणून मैद्याच्या चाळणीनेच चाळायचं आहे. हे पहा मंडळी, अशा पद्धतीचं असते. तुम्ही बघू शकता पीठ सुद्धा ओलसर दिसत आहे, पण असंच पीठ याला लागतं. थोडं थोडं घेऊन छानपैकी चाळून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पीठ सुद्धा दाखवते चाळल्यानंतर किती बारीक आहे ते. खूप मस्त अप्रतिम ह्याचं पीठ दिसतं. आहा, छान असं पीठ चाळून घ्यायचं आहे. मैद्याची चाळण घ्या, मोठी चाळण घेऊ नका. रवाळ केले तर अनारसे चांगले होणार नाहीत. आता ह्यातील जी कणी राहते ती शेवटी आपण एकदम एकत्र करून वाटायची आहे. तर मंडळी, आता इथे आपले 1 किलो पीठ वाटून सगळं तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गुळ मिक्स करायचा आहे. त्या अगोदर आपली जी राहिलेली कणी होती ती आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. जेवढी वाटता येईल तेवढी वाटा, बाकीची उरलेली आपण कणी टाकून देऊ शकतो. तर आता इथे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा असा गुळ मिक्स करायचा आहे. तर इथे 1 किलो तांदूळासाठी मी 1/2 किलो गुळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण जास्त गुळ घातल्याने खूप गोड होतात. आणि मिक्सरवर चर्न करत करत, म्हणजे मिक्सर चालू बंद करत करत आपण ह्याचं पीठ तयार करायचं आहे. अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता. पीठ ठेवण्याकरिता आपल्याला स्टीलचा किंवा प्लास्टिकचा डबा यूज करायचा आहे, ॲल्युमिनियमचा डबा यूज करायचा नाही. छान असं पीठ सर्वात शेवटी 5 ते 6 मिनिटं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळ आणि पीठ एकत्र होईल. जर तुम्ही ह्याची पारंपरिक पद्धत बघाल तर ठोंब्याने किंवा वरवंट्याने गुळ आणि तांदळाचे पीठ मिक्स करतात भिजवलेल्या, तेव्हा ते जाऊन पीठ तयार होतं. पण आपली ही सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे अनारसे खूप छान असे मस्त येतील. आणि हो मंडळी, आता झाकण ठेवून हे पीठ 5 ते 6 दिवस आंबण्याकरिता ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ आंबेल आणि त्याचे अनारसे सुद्धा खूप छान असे येतील. तर मंडळी, तुम्ही 1 महिन्या अगोदर हे पीठ तयार करून ठेवू शकता. तर मंडळी, तयार आहे आपलं अनारसेचं पीठ. आता आपण 5 ते 6 दिवसानंतरच हे पीठ बघायचं आहे. तर 5 ते 6 दिवसानंतर मस्त असं पीठ आंबलेलं आहे. थोडंसं ओलसर सुद्धा होतं, पण ह्याचं कसं असते, जितके आपल्याला अनारसे करायचे तितकंच फक्त पीठ मळायचं. आता पीठ मळण्याकरिता इथे मी अर्ध्या केळ्याचा वापर केलेला आहे. किमान मी 2 वाटी अनारसेचं पीठ घेतलेलं आहे. केळ जास्त घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होईल. तर आपण अर्ध्या केळ्यामध्ये 2 ते 3 वाट्याचं पीठ मळून घेणार आहे. पीठ असं जास्त घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला, त्या फक्त केळ्यामध्येच. जर इथे तुम्ही केळ वापरणार नसाल तर तुम्ही इथे दूधही वापरू शकता. पीठ मळून झालेलं आहे. अर्ध्या केळ्यामध्ये इतके पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. गोळे करून झाल्यानंतर आपल्याला अनारसे थापण्याकरिता खसखस लागणार आहे. सो इथे मी गोळ्याला ऑलरेडी खसखस लावून घेतली आहे. आणि अशा रीतीने बोटाला आपण तेल लावून अनारसे थापून घ्यायचं आहे, फक्त बोटांनीच. हाताचा उपयोग करायचा नाही पूर्णपणे. अशा रीतीने अलगदरित्या अनारसे थापून घ्यायचं आहे. तर अनारसे थापून झालेलं आहे, आपण हे तळण्याकरिता घालूया. पण आपली जी खसखसची बाजू असते ती वर घालायची आहे तेलात सोडताना. तुम्ही बघू शकता अनारसा तेलात सोडतात किती छान असा मस्त फुगलेला आहे. आणि अलगदरित्या तो पलटी करायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता दुसरी बाजू पलटी केल्यावर मस्त असा टम्म फुगलेला आहे अनारसा. मस्तच, म्हणजेच आपली रेसिपी ही परफेक्ट आहे.
अलटी पलटी करत करत मंद आचेवर आपल्याला अनारसे तळायचे आहेत. गॅसची फ्लेम हाय करायची नाही, जास्त मंदही नाही ठेवायची, थोडीशी हाय ठेवायची आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा अनारसा तळून झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक तळून दाखवते त्याच पद्धतीचा. तुम्ही दुसरा सुद्धा बघू शकता, खूप असा मस्त टम्म फुगलेला आहे आणि त्याला जाळी सुद्धा खूप अप्रतिम आलेली आहे आणि खुसखुशीत देखील झालेले आहेत. तर आपण जर अनारसे तळून झाल्यानंतर आपण ते एका चाळणीत किंवा उकडीची चाळण वगैरे काही असेल त्यामध्ये काढून घ्यायचे आहे, कारण अनारसेमध्ये तेल राहतं. तर ते तेल गळण्याकरिता आपण ते चाळणीमध्ये ठेवायचे आहेत पूर्णपणे थंड होईपर्यंत. थंड झाल्यानंतरच तुम्ही ते डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. तर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे जाळीदार खुशखुशीत अनारसे. तर मंडळी तुम्ही हे पहा, मी अशा पद्धतीने पूर्णाच्या चाळणीत उभे करून ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याचं पूर्ण तेल गळलं जाईल. पूर्ण खाली खाली पातेलं ठेवायचं आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझी ही अनारसेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी एकदम परफेक्ट आहे. बिनधास्तपणे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला मी एक अनारसा तोडूनही दाखवते. हे पहा किती छान अशी मस्त जाळी सुद्धा आलेली आहे. आणि हो मंडळी, या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.